रिजेक्शन इज नेव्हर अ प्रॉब्लेम, पण त्या रिजेक्शनचं काहीतरी कारण असायला हवं, निदान आपल्याला ते माहिती असायला हवं. आणि तसंच स्पष्टपणे आपल्याला ते समोरच्याला सांगता यायला हवं. त्यामुळे तुमच्या रिजेक्शनचं एक्झॅक्ट कारण मला कळू शकेल का सर? इतक्या वेळेला रिजेक्शन येऊन सुद्धा तुम्हाला कारण सांगावं लागतं? ते कळण्या एवढी कदाचित माझीच कुवत नसेल सर. हां, पण मला शिकायला नक्की आवडेल. कारण प्रेझेंटेशन नक्की कसं असावं, त्यामध्ये क्लायंटच्या डिमांड्स फुलफिल करण्यासाठी काय केलं जावं, प्रेझेंटेशनमध्ये नेमक्या कोणत्या गोष्टी इन्क्लूड असाव्यात, हे सगळ्यांना कळावं, त्यासाठीच आपण ही आत्ताची चर्चा सगळ्यांसमोर करतोय ना. आणि सर, तुम्ही नाही सांगितलं तर पुन्हा एकदा तुमच्याकडूनच रिजेक्शन येण्याची शक्यता आहे. आणि सर, आता बास, म्हणजे मला नाही आवडणार आता तुम्हाला हे प्रेझेंटेशन पुन्हा एकदा रिजेक्ट करावं लागलं तर. आणि सर, ह्यात प्रश्न प्रेझेंटेशनचा नाहीये किंवा रिजेक्शनचाही नाहीये. म्हणजे तुम्ही एवढ्या वेळा मला सांगून मला कळत नाहीये, त्यामुळे प्रश्न माझ्या पेशन्सचाही नाहीये. सर, प्रश्न हा आहे की एक एवढा मोठा बिझनेसमन मला एवढं सगळं सांगतोय आणि ते मला कळत नाहीये. हा तुमचा प्रॉब्लेम आहे. पण सर, मी हे सगळ्यांना नाही ना सांगू शकत. म्हणजे सर, आपण असं म्हणूया की एक विद्यार्थी एका चांगल्या शिक्षकाकडे शिकायला जातो. तो विद्यार्थी त्याच्या परीने शिकायचा प्रयत्न करतो, पण तो नापास होतो. तो नापास झाल्यानंतर आपण म्हणतो तो विद्यार्थी ढ असेल, त्याची कुवतच नसेल. पण सर, एवढंच म्हणून नाही ना चालत. त्या शिक्षकांनी त्या मुलाला चांगलं शिकवलं नसेल असंही म्हटलं जातं. आणि सर, मी तुमच्या गायडन्सच्या अंडर शिकतोय, ट्रेन होतोय. त्यामुळे तुमच्या बाबतीत जर कोणी असं बोललं तर मला खरंच नाही आवडणार. सर, त्यामुळे याहून बेटर प्लॅन जर तुमच्याकडे असेल तर प्लीज मला सांगा. मी त्याचा खूप अभ्यास करेन. आणि सर, या निमित्ताने आम्हाला सगळ्यांनाच तुमच्याकडून काहीतरी शिकायला मिळेल ना. गुड गुड. मी तुम्हाला सगळं सांगणार, मग तुम्ही सगळं करणार. तेवढीच काम आहेत का मला? मग आपल्याकडे दुसरा ऑप्शन आहे. हे बघा मिस्टर जयराम. दाभोळकर साहेब, प्लीज दुसरा ऑप्शन काय आहे ते ऐकूया तर. थँक्यू. सो सर, मला याहून चांगला प्लॅन सुचवा, नाहीतर प्लीज माझ्यावर एकदा विश्वास ठेवा. कारण हा वन ऑफ द बेस्ट प्लॅन आहे. सर, असंच नाही म्हणत आहे मी, 7 वेळा प्रेझेंटेशन्स केलेत. खूप अभ्यास झालाय माझा त्याच्यावर आणि आय एम शुअर हा खरंच बेस्ट प्लॅन आहे. या टूरवर जाणारा प्रत्येक जण समाधानाने परत येईल. आणि शिवाय
बजेट वाईजही हा प्लॅन उत्तम आहे. देवटूर्सला हा परवडू शकेल. दाभोळकर साहेब, मला वाटतं तुमचा वेळ खूप महत्वाचा आहे. मी पाहिलंय जयचं प्रेझेंटेशन, त्यांनी मला दाखवलंय. मला खरंच असं वाटतं आपण त्याच्यावर थोडा विश्वास टाकायला हवा. बेस्ट डील आहे ते. देव मॅडम, तुम्हाला जर असं वाटत असेल तर आपण हा प्लॅन कंटिन्यू करू. पण मिस्टर जयराम, ह्या प्लॅन मधलं जर काही फसलं तर त्या सगळ्याला जबाबदार फक्त तुम्ही असाल. जय, कॉंग्रॅच्युलेशन्स. अभिनंदन जय. शेवटी तू केलेलं प्रेझेंटेशन अप्रूव्ह झालं. सो मिस्टर जयराम खानोलकर, आय एम प्राऊड ऑफ यू. थँक्यू मॅडम. मला आनंद आहे. माझ्याकडून तुम्ही बरंच काही शिकला. अर्थात. जोक सपाट. पण खरंच काय कमाल केलीस आज तू. फायनली पप्पानी ते प्रेझेंटेशन अप्रूव्ह केलं. आय मीन तू त्यांना तसं करायला भाग पाडलंस. खरं तर त्यांना रिजेक्टच करायचं होतं, म्हणून तर आऊन समोर सगळं झालं. पण आऊंनी मला सपोर्ट केला. पण खरं सांगू, मला खूप टेन्शन आलं होतं. असं वाटत होतं आता काय होतंय आणि काय नाही. तुला काय वाटतं माझी काय वेगळी अवस्था होती? नाही, मी बोलत जरी खूप असलो तरी मनात आतमध्ये तुझं झालं होतं तसंच झालं होतं. मलाही खूप टेन्शन आलं होतं आदिती. आऊ तिथे असणं खूप फायद्याचं ठरलं. सरते शेवटी त्यांनीच सगळं सांभाळून घेतलं ना. खरंय. पण सुरुवातीपासून तू जी काय बॅटिंग केलीस ना, मी बघतच राहिले तुझ्याकडे. काय सांगतेस काय? बासा. मीच नाही, खरं तर सगळेच बघत होते तुझ्याकडे. आणि पप्पांचा चेहरा बघून तर कळत होतं की आता त्यांना हे अप्रूव्ह करावंच लागेल. बरं बास आता. मला सांग, तू घरी फोन केला होतास? नाही. करताच आला नाही फोन. काकू वाट बघत असतील ना. निघूया चल. जय, मला एक कळत नाहीये, तू इतक्या कॉन्फिडेंटली रजनी बरोबर बेट कशी काय लावली? ते मलाही माहित नाही, पण ती एवढी बडबडत होती ना, आणि इतक्या दिवसांचा राग होता, त्यामुळे मग मी बोलून बसलो. पण मनात कुठेतरी खात्री होती, मी जिंकेन असं वाटत होत. वा. पण मला सांग, तुला नेमकं टेन्शन कसलं आलं होतं? मला म्हणजे मी हारल्यानंतर
रजनी माझ्याकडे काय मागेल याच? छे, अजिबात नाही. मुळात मला खात्री होती जे तू बोललायस ते तू नक्की करणार, त्यामुळे टेन्शन वगैरे येण्याचा काही प्रश्नच नाही. हा, पण आता रजनी बेट हरलीये, काय मागणार आहेस तिच्याकडे? वेळच ठरवेल. अण्णा, तुम्ही जय अदितीची वाट बघताय का? हे बघ, मी वाट बघत नाहीये. अहो, मी तुम्हाला नाही, अण्णांना विचारते. काय अण्णा? वेळ झाली आहे ना, येतीलच आता. हो, येतीलच. पण म्हणून खोलीतून बाहेर येऊन सारखं दरवाजाकडे नाहीतर घड्याळाकडे कशाला बघत बसायचं? हे, तू मलाच बोलतेस? हा, म्हणजे तुम्ही हे करताय, बरोबर ना? मी नाही कोणाची वाट बघत. हा, मग मी तुम्हाला नाही बोलत आहे. बसा, शांत बसा. ओके कर. येतील हो मुलं आता. आणि अण्णा, आल्या आल्या मुलांना काहीही बोलू नका. अण्णा, मला काही बोलायचं नाही, पण मला कारण कळली पाहिजेत. जय अदिती, थांबा. आज जायच्या आधी माझ्या प्रश्नांची उत्तरं द्या. आज दिवसभरात एकही फोन केला नाहीत तुम्ही. काळजी वाटते ना माणसाला. एक मिनिट, माझं बोलणं अजून संपलेलं नाहीये. काल ऑफिसमध्ये एवढा प्रकार घडून गेल्यानंतर माणसाला टेन्शन येतं. सारखे फोनकडे बघत होतो आम्ही. काही कळायलाच मार्ग नाही ना. काय झालं माझं बोलून? आता द्या यांच्या प्रश्नांची उत्तरं. काकू, आजचा ऑफिसचा दिवस अगदी व्यवस्थित होता. जयनी प्रेझेंटेशन दिलं, पण पप्पांनी ते पुन्हा रिजेक्ट केलं. मुद्दाम करत असणार. आणखीन काय? पण काकू, जयनी जिद्दीने पुन्हा ते प्रेझेंटेशन केलं आणि मग पप्पांनी आऊंसमोर ते दाखवायला सांगितलं. बहुधा ते पुन्हा रिजेक्ट करणार होते, पण जयनी आज पप्पांना सरळ सांगून टाकलं, एकतर ते प्रेझेंटेशन मान्य तरी करा किंवा त्यात नेमकं तुम्हाला काय हवंय ते तरी सांगा. अगं बाई, असं जय म्हणाला? हो, आणि मग काय, पप्पांकडे दुसरं ऑप्शनच उरलं नाही. त्यांना ते अप्रूव्ह करावंच लागलं. वा वा वा, व्हेरी गुड. शेरा सव्वा शेर. हो, पण तिथं नेमकं काय घडतंय हे न कळल्यामुळे आपली मांजर झाली होती. म्हणजे तुम्ही काळजी करत नव्हतात ना? मी तुझं म्हणतोय, अण्णांबद्दल सांगतोय. किती काळजी वाटत होती त्यांना. मग फोन करून कळवायला काय होतं?
मला हा बेजबाबदारपणा अजिबात आवडलेला नाही. हो, हे मात्र अगदी बरोबर. हा जय अदिती, तुम्ही आधी कळवायला पाहिजे होतं. अरे त्यांनी काळजी वाटत नव्हती म्हटलं तरी सुद्धा त्यांना काळजी वाटत होती. हो अण्णा, काकांना काळजी वाटते ते आम्हाला माहिती आहे. पण प्रेझेंटेशनचा खूप गोंधळ चालू होता, त्यात खूप वेळ गेला म्हणून राहून गेला. हो अण्णा. काकू सॉरी. अगं सॉरी कशाला? एवढी छान बातमी दिलीत, सॉरी कसले आलंय? वा जय, अभिनंदन. हा प्रेझेंटेशन अप्रूव्ह झालं. आता अशीच मेहनत करून दाभोळकरांसमोर स्वतःला सिद्ध करून दाखव. काय? हो काकू. हो सर. सर सगळे डिटेल्स रेडी आहेत. हो 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 चालेल ना, नो प्रॉब्लेम. मग मी एक काम करते, ऑफिसमध्ये आले की तुम्हाला ती फाईल देते. हो चालेल. हो म्हणजे सविस्तर बोलता येईल ना? हो 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 ठीक आहे. बरं. हो हो भेटूच मग ऑफिसमध्ये. बाय. थँक्यू. जय, हे सगळं काय आहे? काय? डबा घेऊन आलास, पर्समध्ये चार्जर भरलास. आदिती, रोज हे सगळं तू माझ्यासाठी करतेस, मग आज एक दिवस मी तुझ्यासाठी थोडंसं केलं तर काय बिघडलं? जय अदिती, निघालात तुम्ही? हो अण्णा, काय झालं? नाही, मी काय म्हणतो, अभि आणि शोभा आता पुण्याहून आले असतील. त्यांना कळवा मी विरारला येतोय म्हणून. अण्णा, अचानक काय झालं? तुम्हाला करमत नाहीये का इथे? अगं नाही, केतकर असताना करमणार नाही असं होईल का? एवढी चांगली माणसं, त्रास कसला? पण आता पुरे झालं ना पाहुणचार. गणपती आले गेले, आता निघावं म्हणतो. तू शोभाला फोन कर. अण्णा, तुम्ही कितीही जायचं म्हटलं ना तरी काका तुम्हाला सोडणार आहेत का? हा. अरे तू शोभाला फोन तर कर, मी बोलतो केतकरांशी. पण अण्णा तुम्ही. हे पहा, तुम्हाला उशीर होतोय आता ऑफिसला जायला. आल्यानंतर आपण सगळं बोलू. हं? निघा, तेवढा फोन कर. सुप्रभात. सुप्रभात. गुड मॉर्निंग. काय ग नंदिनी, आज देवाकडे काय मागितलंस? काय मागणार म्हटलं त्याला, बाबा रे आमच्या ऑफिसमध्ये सध्या फार विचित्र वातावरण सुरू आहे. सगळं काही व्यवस्थित आणि छान होऊ दे. हे आत्ता मागतेस? हे तर कधीपासून सुरू झालंय. नाही हो, मागितलं केव्हाच आहे, पण देवानं आत्ता ऐकायला सुरुवात केली. आता कालच नाही का जयचं प्रेझेंटेशन अप्रूव्ह झालं? हो ना, देवच पावला म्हणायचा. नाहीतर या दाभोळकरांचं गणित काय मला आजपर्यंत सुटलं नाहीये. हो, याआधी कितीतरी वेळा त्यांनी जयला असं ऐकवलंय.
हा, पण जयने काल जी काही खिंड लढवली त्याला काय तोड नाही हा? पण आदिती मॅडमला काय वाटलं असेल? नाही, पण मला खात्री आहे तिला काहीच वाटलं नसेल. अरे, चांगली मैत्री आहे त्यांची. हो, पण मी काय म्हणते, याआधी आपण आदिती समोर बऱ्याच वेळा दाभोळकरांबद्दल काही बाई बोललोय. खरंय. म्हणजे पहिल्यांदा जेव्हा मला कळलं ना, तेव्हा माझ्याही डोक्यात हाच विचार आला की दाभोळकर आपल्याला क्लायंट म्हणून माहिती होते. त्यांनी जेव्हा जेव्हा जयला त्रास दिलाय ना, तेव्हा तेव्हा आपण त्यांच्याबद्दल वाटेल ते बोललोय. आणि काल पण आपल्या सगळ्यांनाच त्यांचा राग आला होता. हो, पण ह्या सगळ्यात आदिती मात्र खूप दुखावली गेलीये. त्या मुलीने कधीच कोणाकडे काही तक्रार केली नाही. किती हार्शली बोलायचो आपण, पण तिने आपल्याला कधी कळू सुद्धा दिलं नाही. गुड मॉर्निंग. गुड मॉर्निंग. काय रे जय, तुला काय वाटतं? कशाबद्दल? सॉरी, हेच म्हणजे आदितीबद्दल. अरे म्हणजे आदितीबद्दल आपल्याला काही माहिती नव्हतं तेव्हा आपण दाभोळकरांविषयी बरंच काही बोललो ना तिच्या समोर. त्याचं तिला वाईट वाटलंच असणार ना. वाईट वाटलं असेल, पण त्या कधी बोलून नाही दाखवणार.